नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. एक चिंतन संकलन भाग 34. श्री निसर्गदत्त महाराजांना एक जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाच्या अनुषंगाने ते उत्तर देत आहेत. तर श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुमचे सर्व प्रश्न तुम्ही स्वतःला अमुक तमुक असे ठरवून केल्यामुळेच निर्माण झालेले आहेत. तुमचे सर्व प्रश्न तुम्ही स्वतःला अमुक तमुक असे ठरवून केल्यामुळेच निर्माण झालेले आहेत. म्हणून तुम्ही आपणास लेबल लावू नका, मोकळे रहा, मगच संघर्ष थांबेल. भेद व आवड निवड सोडा, जसे आहे तसे पहा आणि जसे आहे तसेच राहा. तुमच्या प्रश्नाबाबत काही करणे व्यर्थ आहे, कारण जे तुमच्याच इच्छेमुळे झाले आहे त्याचा नाश हा केवळ तुमच्याच इच्छेमुळे होईल. दुसरा त्यावर इलाज नाही, त्याला दुसरा कोणी जबाबदार पण नाही. तुम्ही स्वतःला काल आणि अवकाश यांच्या कचाट्यात आणलेले आहे आणि हे तुम्हाला समजताच तुम्ही तात्काळ मोकळे व्हाल. आयुष्याच्या कालगणनेत काही अर्थ नाही, तसेच तुमच्या स्त्री पुरुष अशा देहा आकारात पण काही अर्थ नाही. तो देहाचा आकार जसा असावयास हवा तसाच झाला आहे. त्यात तुमची मर्जी थोडीच विचारात घेतली आहे. पण हा देह माझा, तो कुरूप सुंदर स्त्री पुरुषाचा, तरुण वृद्ध अशा तादात्म्यामुळेच तुम्ही जन्म मृत्यू दुःख आजार वेदना असे प्रश्न निर्माण करता. प्रश्न: व्यक्ती निसर्गतःच मर्यादित असते का? महाराज यावर म्हणाले, व्यक्ती म्हणून स्वतंत्र व खरी अशी काही गोष्टच नाही. केवळ कल्पना आणि स्मृती यांचीच ती गोळा बेरीज आहे. तुम्हाला आपण असे व्यक्ती म्हणून कोणी खास आहोत असे वाटते आणि म्हणूनच तुम्ही स्वतःला तसे समजायला पण लागता. पण त्यात आपण नक्की कोण याची अजिबात जिज्ञासा नसते आणि त्याबद्दल तुम्ही कधी संशय पण घेत नाही. ज्याप्रमाणे घटाच्या आतील आकाशाला घटाचाच आकार आणि विस्तार येतो आणि व्यास इत्यादी प्राप्त होतो, तशा प्रकारेच व्यक्ती पण कल्पनेतून आणि स्मृतीतून इथेच आकाराला येते. वस्तुतः तसे तुम्ही नाहीच म्हणजे तुमचे असले पण हे कल्पनेतून आणि स्मृतीतून आकाराला येत नाही. म्हणून मी अमुक मी तमुक अशा गैरसमजाला धुडकावून लावा. शोध न घेता केवळ अंधेपणाने जी दुर्दशा तुम्ही स्वतःवर ओढून घेतली आहे त्यातून बाहेर पडण्याचा हाच एक मार्ग आहे. दुःख जणू जागे होण्यासाठीच आणि शोध घेण्यासाठीच तुम्हाला दिलेली हाक आहे असे सकारात्मक समजा. प्रश्न: मी जशी व्यक्ती आहे तिला तर हे सारे अशक्यच वाटते. महाराज यावर म्हणाले, तुम्हाला स्वतःची काय माहिती आहे हो? तुम्ही वस्तुतः जे आहात तेच असू शकता, पण तुम्ही जे नाही ते मात्र दिसू शकता किंवा स्वतःला समजू शकता. तुम्ही पूर्णत्वापासून कधीच ढळलेले नाही. ज्याप्रमाणे मेघ सूर्यावर काहीच परिणाम न करता त्याला केवळ आच्छादून टाकतो, त्याप्रमाणे कल्पना वास्तवतेचा नाश न करता तिच्यावर केवळ आवरण टाकते. वास्तवतेच्या नाशाची कल्पना ही एकदम हास्यास्पद आहे. नष्ट करणारे हे नष्ट होणाऱ्यापेक्षा नेहमीच आणि निश्चितपणे अधिक खरे असते. नष्ट करणारे हे
नष्ट होणाऱ्यापेक्षा नेहमीच आणि निश्चितपणे अधिक खरे असते. यावर प्रश्न असा विचारण्यात आला, आपण इतके हे सांगता पण आमच्यात काहीच प्रगती नाही. आपण इतके हे घसा कोरडा करून सांगता समजा, पण आमच्यात काहीच प्रगती नाही. आम्ही होतो तिथेच आहोत. याला कारण काय असावे? महाराज यावर म्हणाले, जोपर्यंत आम्ही कल्पना करतो की आम्ही अलग अलग व्यक्ती आहोत आणि एकमेकापासून अगदी वेगवेगळ्या कालखंडातील वेगवेगळ्या देशातील असे पण आहोत, तोपर्यंत आम्ही आमचे जसे आहे तसे जे निर्व्यक्तित्व असलेले वास्तव रूप जाणू शकत नाही. प्रथम आम्ही स्वतःला साक्षी म्हणून आकाररहित, कालरहित, स्थळ काळादिरहित असे केवळ निरीक्षण केंद्रे म्हणजे टॉवर सारखे म्हणून ओळखत नाही, तोपर्यंत आम्ही कुठे ना कुठे गुंतलेलेच राहू. प्रश्न, तुमचे ते वास्तव काहीही असो, मला तर वाटते की मी अनेकापैकी एक अशी छोटीशी अशी वेगळीच व्यक्ती आहो. म्हणून महाराज यावर म्हणाले, तुमचा व्यक्तिभाव हा काल आणि देह आणि अवकाश याच्या भ्रमामुळे आहे. तुम्ही स्वतःला विशिष्ट काळाचे विशिष्ट ठिकाणचे समजता. तसेच तुमचे व्यक्तिमत्व तुम्ही देहाशी तादात्म्य केल्यामुळे विकसित झाले आहे. तुमचे विचार आणि भावना क्रमावर असतात आणि अल्पावधी असल्यामुळे तुम्ही स्मृतीच्या आधारे स्वतःला स्थळ देश कालादीने मर्यादित करता. वास्तविक काल अवकाश आणि स्थळ तुम्हीच कल्पिलेले आहेत, म्हणून ते तुमच्यात आहेत. तुम्ही त्यांच्यात नाही. काल व स्थळ इत्यादी हे कागदावर लिहिलेल्या शब्दाप्रमाणे असतात, पण ते शब्द खरे नसतात, तर त्या मागचा कागद हा खरा असतो. शब्द केवळ रूढी असतात, वगैरे वगैरे. तुमचे वय किती असे जर मी तुम्हाला विचारले तर तुम्ही काय म्हणाल? प्रश्न, 48 वर्षे. महाराज यावर म्हणतात, तुम्ही 48 कशामुळे म्हणता? तुम्ही याच ठिकाणी आहे असे कशाहून म्हणता? ह्या स्थळा काळाचा तुम्ही स्वतःशी संबंधित ज्या गोष्टी करता त्या केवळ काल्पनिकच आहेत, शाब्दिक आहेत. ती केवळ एक तुम्हाला सवय आहे. त्या व्यर्थच वास्तव समजल्या जातात, खऱ्या समजून चिटकवल्या जातात. स्थळ व काळ तथाकथित संबंध सोडताच सर्व काही आत्ताच इथल्या इथेच याच ठिकाणी आहे. कोणता आला काळ, कोणते आले स्थळ? खरे पाहता आपणच स्थळ काळ असे आहे असे मानतो. असे मानतो. ते काही आपल्याला सांगत नाहीत की मी स्थळ आहे, मी काळ आहे इत्यादी म्हणूनच त्याची प्रतीती येते, दुसरे काहीही नाही. बस एकच लक्षात ठेवा, सर्व काही आहे तसेच आहे. आत्ताच्या आत्ताच आहे, जिथल्या तिथेच आहे. यावर प्रश्न असा आला, तरी पण माझ्या व्यक्तित्वाला काहीतरी कारण तर असलेच पाहिजे ना? यावर महाराज म्हणाले, अहो, व्यक्तित्व हे मुळात अस्तित्वातच कसे येते? केवळ स्मृतीमुळे. व्यक्तित्व हे मुळात अस्तित्वातच कसे येते? तर केवळ स्मृतीमुळे, केवळ आठवणीमुळे. वर्तमान काळ भूतकाळात मिसळल्यामुळे आणि वर्तमान काळाला भविष्यात लोटल्यामुळे हे व्यक्तित्व निरर्थक असे व्यक्तित्व अस्तित्वात आल्यासारखे वाटते. स्मृतीची साखळी तोडल्यास तुम्ही भूतरहित, भविष्यरहित असे क्षणिक वर्तमान काळातच राहात, तुमच्या केवळ असणेपणातच राहाल. हे समजताच व्यक्तिमत्व पार विरघळून जाते. म्हणजे याचा मनापासून खरा बोध होताच व्यक्तिमत्व पार विरघळून जाते. यावर साधकांनी प्रश्न केला, मी आहे, माझा असलेपणा पण राहत नाही की काय? महाराज म्हणाले, राहणे असा काळ निर्देशक शब्द इथे लागू पडत नाही. त्यामुळे असलेपण हे सदा सर्वदा ताजे ताजे आणि नित्य नूतन राहते. मी आहे किंवा हे ताजे ताजे असलेपण आठवावे लागत नाही.
खरे पाहिले असता तुम्ही कोणताही अनुभव घेण्यापूर्वी आपण असल्याची जाणीव प्रथम लक्षात आणावयास हवी. पण सध्या तुमचे असणे हे अनुभव घेण्यात मिसळून गेले आहे. दोघातील वेगळेपणा पुसट झाला आहे. अनुभवाच्या गुंतागुंतीत सतत असणेपणाचे अनुसंधान ठळकपणे लक्षात ठेवावयास हवे. अनुभवाच्या गुंतागुंतीत सतत असणेपणाचे अनुसंधान ठळकपणे लक्षात ठेवावयास हवे. एकदा तुम्ही अमुक तमुक असण्यारहित शुद्ध असणे जाणले की ते तुम्ही मग कोणत्याही अनुभवात ते आधीच आहे हे ओळखाल. मग तुम्ही नामरूपाने कधी फसवल्या जाणार नाही. कारण स्वला मर्यादित करण्यानेच व्यक्तिमत्वाचे काम आहे. कारण स्वला मर्यादित करण्याचेच व्यक्तिमत्वाचे काम आहे. हे जर तुम्हाला एकदा कळले, यातील मर्म तुमच्या लक्षात आले, तर तुम्ही त्याच ठिकाणी मुक्त व्हाल. नमस्कार.